महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील सर्व लोणारी समाज बंधू आणि भगिनींना विनंती करतो की आपलं श्रद्धास्थान असलेलं आराध्य दैवत असलेलं जेजुरी खंडेरायाच्या शहरामध्ये जे 23 एकर जागा आपल्या मातोश्री साधारणच्या नरळे यांनी एक संस्था करून ती समाजाला परिवाराला ही जागा दिलेली होती आणि ही जागा दिल्यानंतर त्या जागेसंदर्भात बऱ्याच वेळा चुकीच्या पद्धतीने झालेल्या कामकाजावर त्या वेळेचे जे पदाधिकारी होते, जे समाजात कार्यरत होते, त्यांनी ती जागा वाचवण्याचं काम केलं. प्रामुख्यानं सुरुवातीला माझ्या माहितीप्रमाणे त्या ट्रस्टवर बाबूराव महादेव जाडगे, नगरचे मोरे आणि पुण्यातले जयवंतराव सासवडकर आणि खाडे अशी 4-5 लोक त्या संस्थेवर काम करत होती. पण कालांतराने त्यावेळेला असंच काहीतरी संकट आलं त्या जागेवर आणि त्यामुळं होळगावचे ज्येष्ठ नेते सन्मान्य कैलासवासी नथोबा गीते आणि त्यांनी सार्वजनिक टीम एकत्र करून ती जागा वाचवण्याचा प्रयत्न केला आणि ती जागा वाचवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्या जागेवर अण्णा मारुती राणे ते नेते आजही आपल्याकडे आहेत, जयवंतराव होळकर आहेत, स्वर्गीय नथोअण्णा गीते आहेत. चौथं नाव मला आता आठवत नाही, पण चौथं बी नाव त्याच्यामध्ये होतं आणि ह्या लोकांनी ही जागा सांभाळून ठेवली होती. कारण ही जागा ही समाजाच्या मातेची होती. त्या मातेने एका विचाराने आणि एका कल्पकतेनं ती समाजाला जागा ठेवलेली होती, त्यांच्या परिवाराला ठेवली होती. मग त्यांच्या परिवार म्हणजे आम्ही सगळे त्याच्या परिवारातलेच एक भाग आहे. आणि त्यानंतर कालांतराने ही सगळी मंडळी त्या ठिकाणी काम करत असताना जी कागदपत्राची त्रुटी आणि उणिवा ह्या त्याच्यामध्ये आल्यामुळं एक तथाकथित गेंड नावाचा पंढरपूरचा एक लीडर त्या ठिकाणी आला. स्वतःच्या बायकोचं नाव, भाऊजाईचं नाव, मेवण्याचं नाव आणि एक होळकर नावाची व्यक्ती त्या ट्रस्टवर आली. आल्यानंतर आम्ही म्हणलो की ही समाजाची लोक आहेत, गेलं समाजाचं कोणीतरी असावं म्हणून आम्ही तोपर्यंतही ग बसलो. परंतु त्याच्यामध्ये त्या सगळ्या परिवारांनी ती जागा विक्रीला परवानगी मागितली आणि त्यानंतर समाजातील सगळ्या लोकांचे डोळे त्या ठिकाणी उघडले आणि आम्ही जर या समाजात जन्म घेतलाय तर या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून आम्ही सर्व लोकांशी बोललेलो आहोत. मागच्या 3-4 वर्षापूर्वी ही जागा अशी सरकारी जमा होत होती, त्यावेळेला आम्ही आंदोलन केलं, समाजाची लोक घेऊन आंदोलन केलं आणि ती जागा वाचवण्याचं काम आम्ही सर्व समाजाला घेऊन केलं. त्यामुळं आम्ही समाजाची बांधिलकी आणि गेंड नावाचा हा व्यक्ती आला, हा कधी समाजाला कोणाला समाजाचं घेणं देणं नाही आणि खरेदी विक्रीची व्यवहाराची चर्चा आमच्या कानावर आली. मग त्यांचे सासरे भाव खरेदी करायला लागले, मग त्यांच्या मेहुणामध्ये बोलायला लागला, मग कोण 20 कोटी मागते, कोण 10 कोटी मागते. ही चर्चा कानावर आल्यानंतर एक लोणारी समाजाचा घटक म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्ता हा माझा गप्प राहिला नाही. मग तो रस्त्यावर यायचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि त्याचबरोबर जेजुरी धर्मशाळा जी होती, आमचे ज्येष्ठ नेते माननीय अण्णासाहेब राणे यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम करतो. समाज सगळे त्यांच्याशी चर्चा करत होता, पण तिथेही आम्हाला काही त्रुटी आढळल्या. पण अण्णा मारुती राणे यांचा मान ठेवून, सन्मान ठेवून आम्ही ती धर्मशाळा बांधण्याचा प्रयत्न केला. इथंही आम्हाला यश आलं नाही. शेवटी आम्ही सरकारी दरबारी आमची गाराणी आणि बाजू मांडण्यासाठी आम्ही तिथं धर्मदायुक्तांना भेटलो आणि या दोन्ही जागा ह्या समाजाची प्रॉपर्टी, समाजाचं हे भविष्य आहे, समाजातील लोकांचं स्वाभिमान आहे आणि हा स्वाभिमान टिकवण्यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न केला आहे. गुरुवारी मोर्चा आहे आणि सर्व समाजांना माझी विनंती की आजपासून कुणी कोणाला एकमेकावर आश्चर्य निवडता तुम्ही मी समाज म्हणून आज रस्त्यावर आपल्याला उतरवलं पाहिजे. जर आपली 33 एकर जागा जी भविष्यात स्वप्न आहे, भविष्य आपल्या समाजाच्या तरुणांचं, आपण असू नसू पण हे भविष्य आपण अंधारमय होत चाललंय किंवा त्याच्यावर घाला पडतोय, त्याच्यावर चोर लोकांची संख्या वाढली, ह्या चोरांना हाकलून देण्याची वेळ आली. तरी आपसात नातेवाईकांनी एकमेकावर कोणी न टीका करता गुरुवारी तुम्ही ह्या मोर्चाला या. आपण सगळ्यांचा मान सन्मान ठेवून सगळ्यांना ज्या काय आपल्या मागण्या असतील, मग दोन्ही संस्थेच्या लोकांनी आपल्या समाजाची चर्चा केली
तर आम्ही चर्चेला तयार आहोत आणि समाजाची जागा वाचवणं हाच आपला त्याच्यामध्ये उद्देश आहे. आम्ही ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला आम्ही त्या समाजासाठी काहीतरी केलेलं आहे किंवा समाजासाठी बोललो आहे. ती जागा ज्यावेळेला सरकार जमा होत होती, पैसे जमा होत होते, त्यावेळेला आम्ही रस्त्यावर आलो, समाजाचे बांधव घेऊन आलो आणि आम्ही वाचवली म्हणून आम्ही बोलतो. आणि ज्यांचा काही संबंध नाही अशा लोकांनी त्या ठिकाणी येऊन जर जागा विक्रीचं जर धोरण ठेवलं असेल, लुटायचं धोरण ठेवलं असेल, चोरी करायचं धोरण ठेवलं असेल, तर त्याला विरोध म्हणून आपण गुरुवारी आपण रक्ताचे लोणारे आहोत आणि आपलं रक्त लोणाऱ्यांचं आहे. आणि आपण जर आपल्या समाज जर जागा वाचवली नाही तर आपल्यासारखी काळीकुट्ट इतिहास लिहिण्यामध्ये आपला हात राहील याची जाणीव म्हणून सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. गुरुवारी हजारोच्या संख्येने तुम्ही तिथं या. आपला समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय ही जी काही चुकीची लोक वागतात हे भानावर येणार नाहीत एवढी मी कळकळीची विनंती करतो. आणि परत ह्या सगळ्या विषयामध्ये आजपासून गुरुवारपर्यंत सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्या समाज बांधवांना विनंती करतो की वैयक्तिक टीका न करता तुम्ही आपण सगळ्यांचा मान सन्मान ठेवून माननीय अण्णा मारुती राणे यांचाही सन्मान ठेवून आपण पुढील प्रक्रिया करण्यासाठी आपण त्यांना आपला हात पुढे आहे. आम्ही तुमच्या दारात येऊ, लोटांगण घालू, तुमच्या पाया पडू, परंतु आम्हाला समाजाला दे, तुम्ही तुमच्या अधिकारात जे आहे ते तुम्ही समाजाला परत वाटून द्या, समाजाला उभं राहू द्या, समाजाची गोरगरीब लोक तिकडे येऊ द्या, राहू द्या. लोणारी समाजाचं जसं पंढरपूरप्रमाणे वैभवासारखं डौलानी जसं ते उभं राहिले तसं डौलानी हे उभं करा अशी विनंती करतो. आजही आम्ही कमीपणा घेऊन त्यांचं नतमस्तक होतो त्यांना आणि त्यांना विनंती करतो की तुम्ही आता ह्याच्यामध्ये 2 पावलं टाकून हा विषय संपवा. कोण छोटं आणि कोण मोठं समाजात नाही, सगळेच छोटे तर सगळेच मोठे आणि तुम्ही सगळ्यांचे मोठे वरद असतात, पितामह आहेत. तुम्ही तुमचं थोडं काय चुकत असेल हा बाजूला ठेवू आणि समाज म्हणून तुम्ही गुरुवारच्या अगोदर जर आमच्याशी बोलला तर आम्ही तुमचं स्वागत करू, तुमचा मान सन्मान ठेवू आणि तुम्ही जर आम्हाला संधी दिली तर वैभवशाली जेजुरीमध्ये लोणारी धर्मशाळेचं भवन हे महाराष्ट्रामध्ये आदर्श भवन होईल अशी आम्ही तयारी करतो. तुमचे आशीर्वाद आम्हाला लाभू द्या.